नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. काँग्रेसचा सुपडा साफ झाला. हरियाणा विधानसभेचे निकाल लागले. काँग्रेस पराभूत झाली. बिहारचे निकाल लागले. काँग्रेसला 2 आकड्यापर्यंतची संख्या गाठता आली नाही. मागच्या 3 टर्म पासून लोकसभेचे निकाल लागतायत. काँग्रेसला 3 आकडी संख्या गाठता आली नाही. या सततच्या पराभवाने काँग्रेस नेता राहुल गांधी उद्विग्न झाले आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा ईव्हीएम, नंतर वोट चोरी आणि नंतर इलेक्शन काउंटिंग मॅनेजमेंट असे आरोप करत ही निवडणूक आयोगाने जिंकल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या सुरामध्ये मिले सुर मेरा तुम्हारा म्हणत महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरेंनीही तसेच आरोप करायला सुरुवात केली आहे. या सगळ्यामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतोय आणि काही मुद्दे आपल्या दृष्टिक्षेपात आणून द्यायचे आहेत. नंबर 1, काँग्रेसच्या संस्कारात वाढलेले कपिल सिब्बल मोठे वकील आहेत. सुप्रीम कोर्टात ते कधीही जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टात आपलं मत मांडू शकतात. सुप्रीम कोर्टाला आपल्या तर्काने, कायद्याने, पुराव्याने कन्व्हिन्स करू शकतात. नंबर 2, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखे एक महान वकील काँग्रेस पक्षाकडे आहेत, जे आपल्या वक्तव्याने सुप्रीम कोर्टाकडे लक्ष वेधू शकतात. स्वतः प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे एक निष्णात वकील आहेत. असदुद्दीन ओवैसी ज्यांच्या आधी बॅरिस्टर ही उपाधी लागते, त्यामुळे ते सुद्धा एक निष्णात कायदेतज्ञ आहेत. कायदेतज्ञ राजकारण्यांची एक मजबूत आणि सशक्त फळी यांच्या पाठीशी आहे. असं असतानाही यांच्या पक्षाचे नेते राहुल गांधी, यांच्या मित्रपक्षाचे नेते तेजस्वी, यांच्या मित्रपक्षाचे नेते अखिलेश, महाराष्ट्रातले मित्र उद्धव, त्यांचे लोक हे सातत्याने ईव्हीएम घोळ, वोट चोरी आणि निवडणूक मॅनेजमेंट या विषयावर आरोप करत राहतात. या सगळ्यांनी पाळलेला एक जर्मन शेफर्ड कुत्रा सुद्धा या विषयात भुंकत राहतो. इतकी ट्रेनिंग आहे ना की यांचे कुत्रे सुद्धा भो भो करत नाहीत. ओट चोर, ओट चोर, ओट चोर असं म्हणत असतात. ट्रेनिंग आहे ही. म्हणजे यांच्या घरातली मांजर सुद्धा म्याव म्याव करीत नसेल तर ती ईव्हीएम 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 म्हणत असेल. इतकं टेक्निकली परफेक्ट करून ठेवलंय. त्यातल्या त्यात हा जर्मन शेफर्ड भारताबाहेर राहून भारतातल्या विषयावर भुंकत असतो. आणि सगळ्यांना एक कोड आहे ना की या जर्मन शेफर्डला व्ह्यू, सबस्क्रायबर कसे मिळतात, तर भारत विरोधी बोलल्यानंतर ज्यांना बरं वाटतं अशा पाकिस्तानातल्या, बांगलादेशातल्या, अमेरिकेतल्या किंवा यांचा तो मंदबुद्धी पप्पू म्हणायचं मला, मंदबुद्धी पप्पू ज्या देशात जातो त्या देशामध्ये भाजपा आणि भारत दोन्ही विरोधातल्या मंडळींना ते बरं वाटतं आणि ते याचा प्रचार जास्त करत असतात. आता गलका चालला आहे. एकच गोष्ट अनेकांनी सांगितली की ती अर्धसत्य वाटू लागते. काय सांगावं बाबा, होत असेल घोळ असं म्हणण्यापर्यंत माणसं येतात. आता मला काही मुद्दे महत्वाचे आणि प्रकर्षाने मांडायचे आहेत. मी सुरुवातीला जी नावं घेतली, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रकाश आंबेडकर, बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी, या सगळ्यांची नावं घेतली. हे सगळे कायदेतज्ञ आहेत. यांना कायदा माहीत आहे. मग कायदा माहीत असताना हे का बोलत नाहीत, का कोर्टात जात नाहीत? आता बिहारचा निकाल लागलाय, म्हणजे महाराष्ट्राचा निकाल लागून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचे दिवस संपले. हरियाणाचा निकाल लागून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचे दिवस संपले. आता बिहारचा निकाल लागून 4-5 दिवस झालीत. अजून 40 दिवस हातात शिल्लक होते आहेत. या काळात म्हणजे 45 दिवसामध्ये आक्षेप घेता येतो. बिहारमध्ये मतदान करणाऱ्या कोणत्याही 2-4 व्यक्तींना पकडून किंवा उमेदवारांना, पराभूत झालेल्या उमेदवारांना पकडून सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करता येते की.
राहुल गांधी, त्यांचे सहयोगी पक्ष आणि त्यांच्याकडे असलेले सगळे कायदेतज्ञ वकील यांनी प्रेझेंटेशन ऑफ इलेक्शन पिटिशन याच्या 1951च्या कायदा जो आहे, म्हणजे त्या 1951च्या कायद्याच्या कलम 81 नुसार किंवा इलेक्ट्रोल ऍक्ट 1960 नुसार हायकोर्टामध्ये अपील करावं की पटना हायकोर्टात करा, हरियाणात करा, सुप्रीम कोर्टात जा आणि सरळ सरळ आपले आक्षेप नोंदवावेत. आपले आक्षेप नोंदवले म्हणजे निवडणूक आयोगावरती कारवाई करता येत नाही असं एक ढोंग पसरवून यावर अपीलच करता येणार नाही असं वातावरण का तयार केलं जात आहे. RPA 1951च्या कलम 81 नुसार या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेणारी याचिका निवडणूक झाल्याच्या 45 दिवसामध्ये दाखल करता येते आणि सर्वोच्च न्यायालय ते ऐकतं. इलेक्ट्रोल ऍक्ट 1960 नुसार अशी याचिका दाखल करता येते आणि न्यायालय ते ऐकतं. न्यायालयात दरवाजा ठोठावून आपल्याकडं असलेल्या पुराव्यांना न्यायालयाच्या समोर ठेवून, पुराव्यांना म्हणतोय आम्ही, तर्कांना नव्हे. इथे मला वाटलं म्हणून मी केलं, मी म्हणतोय ना, नाहीतर सवय आहे महाराष्ट्रामध्ये. झालं ना संभाजीनगर, मी म्हणतोय ना, आणि राज ठाकरे विचारतात मग तू कोण आहेस तू म्हणायला. जर मी म्हणतोय ना म्हणून नव्हे, मला वाटतंय ना म्हणून नव्हे, तर जे सबळ पुरावे आपल्याकडे आहेत, त्या SIR संबंधीचे सबळ पुरावे आहेत, काय बोगस वोटिंगचे सबळ पुरावे आहेत, मतदारच्या घोळाचे सबळ पुरावे आहेत, हे पुरावे घ्यावेत. कशी निवडणूक जिंकली आहे हे सुप्रीम कोर्टाला कन्व्हिन्स करून सांगावं आणि हे कन्व्हिन्स करून सांगितल्यावर सहजपणे कोर्ट तुम्हाला स्टे देईल, या निवडणुकीच्या निकालाला स्टे देईल आणि निकालाला कोर्टाने दिलेला स्टे हा तुमच्या म्हणण्याला अधिकृत करणारा असेल. का असं करत नाहीत हे जर्मन शेफर्ड? अशी पाळीव कुत्र्यांची संख्या का भुंकायला ठेवली जाते? हा भुभुत्कार करण्यापेक्षा, हे भुंकण्यापेक्षा सरळ सरळ कोर्टात जावं, कोर्टाचा दरवाजा ठोठवावा आणि कोर्टाला विचारावं की असं का होत आहे. कोर्ट सांगेल तेव्हा त्याला अधिकृतता प्राप्त होईल. याचं कारणच एक आहे की या सगळ्या गोष्टी घडत नाही आहेत. न घडणाऱ्या गोष्टींना घडतंय असं सांगून बोललं जातं आणि घोळ होतो. त्यामुळं इथे बोलण्यापेक्षा कोर्टासमोर जावं, तिथे घडलेल्या घटनांच्या बातम्या कराव्यात, म्हणजे लोकांचा विश्वास वाढेल. अन्यथा आपल्याला काहीच जमत नाहीये म्हणून घोळ करताय असं वाटायला सुरुवात होईल. आमचं तर स्पष्ट मत आहे, राहुल गांधींना यश मिळत नाहीये आणि त्या अपयशाचे धनी आपण होऊ नये म्हणून राहुल गांधी खापर EVM वर, निवडणूक आयोगावर आणि मतदान यंत्रणेवर फोडतायत. खरं तर अपयशी राहुलच आहेत. नमस्कार.